नमस्कार मित्रांनो, मी सूर्या डोंगरे. मी मालवणी माणूस या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. लोकांचे कमेंट आले की तू मालवणीमध्ये बोलत का नाही. मी नक्कीच बोलतले, मी मालवणी माणूस आहे आणि नक्कीच मालवणी बोलणार आहे. तर सकाळी आमच्याकडे इली आता ती मासे विकणारी इली आहे. तिच्याकडे जोवलो आणि बोंबील पण माका बोंबील घेऊचेच, कारण भाकरीवर लय भार लागतात. कोकणात ना ह्याच्यात गेला, शेतात गेलास की लय भार लागतात बोंबील घ्यावं. तुम्ही जे मुंबईकर त्यांना बोंबील बी लय बघा, बोंबील बी खात लय मजा येतात. आणि जोवलो तर लय भारी कुरकुरीत झालो ना की लय भारी लागतं गोलमो. तर गोलमो पण घेतलं आहे. आता बघूया, माझी आई गेली आहे, काय घेता ते बघते आणि तुमका पण दाखवते काय काय हा तिच्याकडे ता. आणि गोलमोवाली इली आहे ती आता काय इली आहे ती बारा झाला, नंतर भेटायचा ना, नंतर वला आणतेली ती आताच घेत आहे. चला तर बघूया तू ना मित्रांनो. आमच्याकडे इली आहे ती मासेवाली इली आहे. सुके मासे घेऊन इली आहे ती. किती दर असतात तिचं माशांचं विचार. आणि कसे काय बोंबील पण आणल्यानं आणि काय आणलं गोलमो आणल्या ना, आणि जोवला म्हणजे मांदेली आणल्या ना. विचारूया ती का कशा प्रकारे आणलं ते. 2 पाकिटा बोंबलाची 200 रुपये. एक बोंबलाचं पॅकेट किती 50 रुपये. आणि काय काय दाखव. मांदेली गोलमो गोलमो ही मांदेली आहे, सुकी मांदेली. ही बघा मांदेली सुकी मांदेली हा. आणि गोलमो पण आहे. गोलमो खाया सुको गोलमो हा ना. होय, कसं विकतं. 25 रुपये शेर. 25 रुपये शेर. होय, हो एक शेर 25 रुपयाने विकतात. ही बघ गोलमो आणि शेर शेर 25 रुपयाने शेर. या वजनाने विकतात ती. आणि मांदेली कशी विकता. मांदेली 50 वाटा. 50 रुपये वाटो. आणि हे ते 50 रुपयाने. 50 हे काय रुपयाने बडे? एक पाकीट. नाही, बोंबील बोंबील सुके बोंबील.
मित्रांनो आमच्याकडे इलेली ती मासेवाली त्याच्याकडनं आम्ही 2 बोंबल्याची पाकिटं घेतला 50 रुपये एक ना 50 रुपये आणि 100चे 2 पाकिटं घेतला गोलमो घेतला 100 रुपये. आणि गोलमो पण घेतला 100 रुपयाचा गोलमो बघलास कसो हा तो जा लवकर या आता. ह्यो पुन्हा कधी येतो लगे बाचा मम्मी देईल. गोलमो देव आता सुके आणलं ना वला काय ते घेऊन ये व्हिडिओ घेणार नाही आता. बघलास मी 100 रुपयाचे बोंबील घेतलंय आणि दोडिया पण घेतलंय आता त्याचा आहे काय ते करीत बघूया काय करता ते कालन करता की भाकरीवर खाऊ घालता आता बघतोय आता मी जातले त्या बावडेवर बावडी किती 100 वर्षाच्या पूर्वीची आहे आणि ती काळ्या धोंड्याची बांधलेली आहे आणि एकदम गारगार पाणी लागतं एकदम खाला असं तुमचा ताण भागात असं पाणी येत आहे असं म्हणजे ते पाणीच काही भेटत नाही तुमका तर आता त्या बावडे जातले आणि दाखवते बावडी कशी आहे ती आणि तुमका नक्कीच आवडात बावडी कशी आहे ती बघून बघा तरी तिका राट कसलो हा लय मित्रांनो मी आता इलंय आमच्या बावडेवर बावडी 100 बावडे तरी 100 वर्ष झाली आहेत आणि या बावड्याचं पाणी कधीच आटत नाही बावडी तुम्ही दाखवतो तुम्हाला बावडी कशा प्रकारे बांधली आहे ती आणि काळ्या धोंड्याची बांधलेली आहे ही बावडे की बघा पाणी वडतात कशी बघा बावडे म्हणजे गावाकडे कशी पाणी वडतात ना मग दाखवत आहे पाणी वडते काय करतास हाय हाय करतास काय पत्रे साफ करतोय अशा पावसाळा येलो ना आज बाकी अजून कामं नाहीत काय पत्र्यावर घाण असतात आणि पत्रे असतात गावाकडे लोक घर झाडतात काय काय लोक पाणी भरतात आणि काय काय लोक आता शेताकडे पण चालली आहेत तुमका आता दाखवले ते रासम काका पण घर झाडत होते बावडी पण दाखवले बावडी कशी आहे म्हणजे विहीर काळ्या धोंड्याची बांधलेली आहे आणि तिचं राट बघलास तर राटान पाणी ओढतात ती लोका दोरी टाकून हे बघा खूप ही बावडी खूप जुनी आहे आणि ह्या बावड्याचं कधीच पाणी आटत पण नाही सकाळी आपण बोंबील घेतली त्याच्यानंतर गोलमा पण घेतला आणि त्याच्यानंतर मी विहीर आलो विहीर यासाठी आलो की गावाकडची विहीर कशी असते आणि ती आपण काळ्या धोंड्यापासून बनलेली विहीर पाहिली आणि त्याला राट कसा होता राट कशा प्रकारचा असतो हे पण तुम्हाला या व्हिडिओतून दाखवलं आणि मी मेन म्हणजे मी तुम्हाला तुमची इच्छा पण पूर्ण केली की मालवणीमध्ये सुद्धा बोललो
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल शेअर्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.